लाईट आली. येस. बजरंग बली की जय. एवढे कपडे ना पार, एवढे कपडे ना, मला असं झालंय. शेक ब्रेक. कारण जेवण बनवायला बिलकुलच वेळ नाहीये. हाय एव्हरीवन, तुम्ही बघतच असाल माझ्या मागे एवढे पसार आहे कारण मी शिफ्ट होत आहे. तर आजचा आहे माझा पॅकिंगचा डे 1. बापरे, किती पिंपल आले माझ्या फेसवर. बट इग्नोर इट. तर रिसेंटली माझी बेस्ट फ्रेंड, माझी रूममेट स्वप्नाली, ती बँगलोरला शिफ्ट झाली आहे. आणि एवढा सगळा पसारा इथे ठेवून गेली आहे. म्हणजे तिला फ्लाईटने जायचं होतं, तर तिला खूप कमी लगेज अलाव होतं. सो ती एकदम इसेन्शियल थिंग्स घेऊन गेली आहे. तर तिच्या पण खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत. तर मला काही गोष्टी तिच्या घरी पाठवायच्या आणि काही गोष्टी माझ्याकडे ठेवायच्या आहेत, ज्या ती नेक्स्ट टाइम आल्यावर घेऊन जाणार आहे. तर मी पण आता नवीन फ्लॅटवर शिफ्ट होते विथ न्यू फ्रेंड्स. सो मला पण सगळं पॅकिंग करायचं आहे आणि आज आहे वेन्सडे. मला सॅटर्डेला शिफ्ट व्हायचं आहे आणि माझ्याकडं खूप सगळं सामान आहे, खूप जास्त सामान आहे. हे तर फक्त स्वप्नालीचंच आहे. सो मी आजपासून पॅकिंग चालू करते माझी थोडी-थोडी. सो मी खूप जास्त एक्साइटेड पण आहे नवीन फ्लॅटमध्ये जायला आणि ह्या फ्लॅटमध्ये पण माझ्या खूप साऱ्या मेमरीज आहे. सो मला थोडं वाईट पण वाटतंय हा फ्लॅट सोडताना, बट ठीक आहे. तर आजचा आहे डे 1 पॅकिंगचा आणि मिशन आहे आजचं स्वप्नालीचं सामान. सामान म्हणजे कपडे हो. पॅकिंग करताना एक गोष्ट मात्र कळाली, की आपल्याकडे इतके अननेसेसरी कपडे आहेत, पण प्रत्येक ड्रेसला, प्रत्येक टॉपला एक वेगळी मेमरीज अटॅच आहे. सो आपण एक पण टाकून देऊ वाटत नाही आपल्याला. सो सगळ्यात आधी मी सगळे कपडे वगैरे फोल्ड केले. त्याच्यानंतर आता मी ते पॅक करणार आहे. हा ब्लॉग मी मोस्ट ऑफ द फास्ट फॉरवर्डच केला आहे. कारण जर पॅकिंग रिअल टाईममध्ये दाखवली, तर ब्लॉग कमी आणि वेब सीरीज जास्त होईल ती. तर येथे मला हेल्पला आलेले आहे प्रीतीताई आणि आम्ही दोघी मिळून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कपडे कसे बसवता येईल याचा प्रयत्न करत होतो. पण आम्ही अनसक्सेसफुल झालो. सो आम्ही ते दुसऱ्या बॅगमध्ये ठेवून दिले आणि अजूनही घरामध्ये इतका जास्त पसारा आहे. पूर्ण घरामध्ये नुसत्या बॅग्स आणि कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये सगळं सामान विस्कटलेलं पडलेलं आहे. तर तब्बल 4 तासानंतर आता मी जस्ट अंघोळ केली आहे आणि मी बरंच सामान आज पॅक केलंय. बेडमधलं पण सगळं सामान काढलंय. बेडमध्ये आमच्या बापरे! आम्ही जन्मोजन्मीचं सामान ठेवलं होतं असं वाटत होतं. पण ते सगळं मी शूट नाही करू शकले कारण मी विसरून गेले होते. तर आज 20% पार्ट कव्हर झालाय असं बोलू शकतो आपण. तरी अजून खूप जास्त सामान बाकी आहे. आत्ताशी फक्त स्वप्नालीचं सामान सॉर्ट झालंय. अजून मला माझं पण सगळं सामान सॉर्ट करायचंय. तर आता मला नाईट शिफ्ट आहे, तर मी आता झोपते. त्याच्यानंतर उद्या मी बाकीचं सामान पॅक करेल. तोपर्यंत बाय. तर आजचा आहे डे 2 ऑफ पॅकिंग. आणि आज आमच्याकडे लाईट नाही आहे, फॅन नाही आहे, खूप गरम झालं आहे. बट आमची पॅकिंग चालू आहे. आज मला हेल्प करायला प्रीतीताई लावले. से हाय प्रीतीताई. आणि मला अजून एवढं हे फक्त माझं कबड हे सगळं अजून अनपॅक करायचं. त्याच्यावर पण काही बॅग. तर आज नंबर आहे माझ्या सामानाचा. माझे ड्रेस, माझं साडी कलेक्शन, जिम, शूज इतकं सगळं आहे, की असं वाटतं एक दुकानच होईल माझ्या कपड्यांचं. एक-एक गोष्ट सॉर्ट करून घेते आधी मी, कारण सगळे जर सोबत काढले तर खूप जास्त गोंधळ होऊन जाईल. लाईट आली. येस. बापरे! माझे एवढे कपडे ना पार, एवढे कपडे ना, मला असं झालंय. ह्या सगळ्या माझ्या साड्या आहे इथल्या पुण्यामध्ये मी ज्या ठेवल्या रूमवर. माझ्या बऱ्याच साड्या घरी पण आहे अजून, पण मग मला त्या पण आणायच्या, पण माझी मम्मी आणून देत नाही मला. ते बोलते की तू खराब करशील. आणि ही सगळ्यात सुंदर साडी आहे. ही मला माझ्या आजीने काशीवरून आणलेली आहे. खूप जास्त सुंदर दिसते घातल्यावर. मी तुम्हाला एक सेपरेट माझ्या साड्यांचं कलेक्शन पण दाखवाल. आणि मी ट्राय करते की माझ्या घरी ज्या साड्या आहेत त्या सगळ्या पण मी घेऊन येणार आहे हळू. मला इतकी मी थकले. मला आता असं वाटतंय की कोणीतरी यावं आणि डायरेक्ट माझे हे सगळे कपडे, सगळं सामान डायरेक्ट त्या फ्लॅटवर असं शिफ्ट करून. काहीतरी जादू हवी अशी. चुटकी वाजवली लगेच तिकडं सगळं सामान. पण असं नाही होणार आहे. सगळं मलाच करायचंय. तर सगळ्यात आधी मी माझ्या सगळ्या साड्या पॅक करून ठेवते. मी एकदम व्यवस्थित सगळं पॅकिंग करणार आहे. साड्या, जिमचे कपडे, ऑफिसचे कपडे सगळं वेगळं पॅक करणार आहे. सो मला नवीन घरामध्ये सामान लावायला एकदम ईझी पडेल. आणि हे जे मी साडी कव्हर घेऊन ठेवले आहे ना, याच्यामुळे माझी पॅकिंग खूप जास्त ईझी झाली आहे.
माझे एवढे कपडे बघून मलाच धक्का बसत आहे, की हे कपडे मी नक्की घालते, की फक्त कलेक्टच करते. आता फक्त तुम्ही ही बॅग बघा. असं वाटत आहे, बापरे! कुठलं पोतं आलं एवढं मोठं. यामध्ये खूप कपडे असे आहे, की जे मी यूज करत नाही, पण काही मेमरीजसाठी मी ठेवले आहे आणि काही कपडे असे आहे, की जे मी बारीक झाल्यावर घालणार आहे. प्रत्येक मुलींकडे असे काही कपडे असतातच, की ते त्या बारीक झाल्यावर घालणार असतात. तसे माझ्याकडेही आहे. तर हे जे मोठं पोतं तुम्हाला दिसत आहे, यामध्ये सगळे माझे ऑफिसचे कपडे आणि काही कॅज्युअल वेअर म्हणजे बाहेर घालण्यासाठी वगैरे नॉर्मल आहे. बाकीचे जिम वेअर आणि ट्रेडिशनल तर मी आधीच पॅक करून ठेवले आहे. तर आज मला प्रीती हेल्पला होती म्हणून बरं झालं, नाही तर माझ्या एकटीकडनं तर नाहीच नसतेच झाली पॅकिंग एवढे. आता तर हे फक्त कपडे झाले आहे. अजून आमचं शू कलेक्शन, आमचं आर्ट अँड क्राफ्टचं सामान, आमचं डेकोरेशनचं सामान, खूप सगळं पॅकिंग करायचं बाकी आहे. त्यामुळे मी पॅकिंग 3 दिवस अगोदर चालू केलंय. कारण मला माहीत होतं एका दिवसामध्ये माझ्याकडनं हे होणार नाही. आणि मेन गोष्ट अशी ना, हे सगळं सामान आम्ही माझं तर फक्त रूमवरच नेणार आहे. पण स्वप्नालीचं खूप सारं सामान घरी द्यायचं आहे, काही माझ्याकडे ठेवायचं आहे, काही तिच्या मामांकडे द्यायचं आहे. सो मला सगळं असं वेगवेगळं पॅक करावं लागत आहे आणि आता मला लागली आहे भूक. आता ब्रेक घेतलाय, शेक ब्रेक. कारण जेवण बनवायला बिलकुलच वेळ नाही आहे आम्हाला. आम्ही खूप बिझी आहे. त्यामुळे आम्ही आता मी शाय पर्सन से हाय. सो आता मी हा ज्यूस संपवतो, शेक. त्याच्यानंतर परत बाकीचं काम करतो. तर शेक पिऊन अंगात एकदम एनर्जी आली आणि आम्ही 120च्या स्पीडने काम आवरायला बी लागलो परत. तर प्रीतीने सगळे बॉक्सेस वगैरे काढून ठेवले आहे, कारण आमचे काचेचे सामान वगैरे आम्हाला त्यात पॅक करायचे आहे आणि तरीही घरात खूप जास्त पसारा दिसत आहे. त्यात पण आता मोठा माझं टार्गेट टास्क आहे तो शो म्हणजे ही रॅक. याच्यामध्ये चप्पल खूप सारे स्टँड. स्वप्नालीचे काही आहे, हे माझे चप्पल काही आहे. स्टँड आता मला हे त्यात करायचे, आम्ही काही यातले टाकून देणार सॉर्ट जे आम्ही सॉर्ट यूज नाही करायच्या करत. गोष्टी ज्या मला सो ते घेऊन मी जायच्या आहेत, त्या आवरते आता घेऊन पटपट. जायच्या तसं. आणि हो, स्पेशली फक्त शिफ्टिंग करायचं होतं, म्हणून मी 1 वीकसाठी नाईट शिफ्ट मागून घेतली आहे, की मला दिवसा सगळा वेळ मिळेल. त्यानंतर मी खूप सारे कपडे धुतले, कारण तिथे मला घाण कपडे घेऊन नव्हते जायचे नवीन फ्लॅटवर. आणि त्याच्यानंतर आता मला ऑफिसला जायची वेळ झाली आहे, सो मी अंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर आता मला जेवण बनवायचं आहे माझ्यासाठी. सो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, की मी एवढं शिफ्टिंगचं सगळं काम करत आहे 2 दिवसापासून, पण मी एकही दिवस ऑर्डर करून नाही खाल्लं. मी ईझी टू असं एकदम ईझी काहीतरी पण घरीच बनवून खाते. याचा अर्थ असा नाही, की मी खूप हेल्थ कॉन्शियस आहे वगैरे, वगैरे. तशी आहे म्हणायला मी, पण मग पैसे पण वेस्ट होतात ना, म्हणून मी घरीच बनवते. तर बस या ब्लॉगमध्ये एवढंच. बाकीची पॅकिंग मी कशी केली हे बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बघा. त्या ब्लॉगमध्ये मी पॅकिंग आणि शिफ्टिंगचं पण ऑलमोस्ट कव्हर करणार आहे सगळं. तर आता मी बेसनच्या चिला खाते. तुम्हीही काही खाल्लं नसेल तर खाऊन घ्या. माझा ब्लॉग बघून भूक लागली असेल तुम्हाला. चल बाय. आणि हो, हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.